कोणाच्या रक्ताने बरबटलेत? आमच्यावरती जर का तुम्ही आरोप करत असाल की आमचे हात रक्ताने बरबटलेत, तर मग पवार साहेब मला तुमच्यावर सुद्धा आरोप करतोय मी। आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, गळफास लावून आत्महत्या केल्यात, कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्यात, विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्यात, अनेक मार्गाने आत्महत्या केलेल्या आहेत। हजारो घरं ही त्यांची छतं उडून गेलेली आहेत, बायका विधवा झाल्यात, मुलं बाळ अनाथ झालेत। मग आमच्या हाताला जर रक्त लागलं असेल तर तुमच्या हाताला ज्या माझ्या माता भगिनींचं सौभाग्य पुसलं गेलंय त्या पुसल्या गेलेल्या कुंकवाने तुमचे हात बरबटलेले आहेत। पापी हात पाप करून तुम्ही आमच्यावरती आरोपाची बोट करू नका। आणि केवळ शेतकरीच आत्महत्या करतात असं नाही, शेतकऱ्यांची मुलं बाळ सुद्धा आत्महत्या करतायत, लग्नाला आलेल्या मुली सुद्धा आत्महत्या करतायत, मुलीची लग्न ठरतायत, पण घरामध्ये आई वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे, लग्न करण्याची ताकद नाहीये, खर्च करण्याची ताकद नाहीये, आणि आई वडिलांच्या डोक्यावरती कर्जाचा बोजा असताना आपला लग्नाचा बोजा नको म्हणून सुद्धा आत्महत्या करणाऱ्या मुली इथल्याच सुलक्षणा राऊत आणि गुड्डी राऊत, एक 21 वर्षाची, दुसरी 18 वर्षाची। त्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं, पण तिने सगळं आनंदात होतं घर, मुलीला आता हळद लागणार, मुलगी आता नांदायला जाणार, म्हणून सगळं आनंद असताना अचानक त्या मुलीला आई वडील बोलताना तिने ऐकलं की हे करायचं कसं, लग्नाचा खर्च झेपणार कसा। आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, आई वडिलांच्या वरती जो ओझं आहे त्याच्यावरती आपलं ओझं नको म्हणून त्या सुलक्षणाने विहिरीत उडी मारून जीव दिला, आणि आपल्या ताईने जीव दिला। ताईच्या लग्नाच्या वेळेला जर ही माझ्या आईबाबांना ही अडचण येत असेल तर माझ्या लग्नाच्या वेळेला काय होणार। आणि तिच्या पाठोपाठ तिच्या छोट्या बहिणीने सुद्धा त्याच विहिरीत उडी मारून तिने सुद्धा आत्महत्या केली। एकाच वेळेला त्या आनंदाने कुठेतरी बहरत चाललेल्या घरामध्ये एकाच विहिरीत एकाच वेळेला 2 मुलींची प्रेत बाहेर काढावी लागली, ती याच इकडे मराठवाड्यामध्येच। नांदेडमधली 2 लहान मुलं, शाळेतली मुलं, शाळेमध्ये हुशार मुलं, वर्ष सुरू झालं, शाळा सुरू झाली, काय रे बाबांनो काय झालं तुम्हाला, करंट कुठून आला मध्ये, जरा थांबा। दोन लहान मुलं शाळेमध्ये हुशार, पण वडील शेतकरी म्हणून नवीन गणवेश घेऊ शकत नव्हते, आणि मुलं रोज सांगायची की बाबा शाळेतली माझ्या वर्गातली सगळी मुलं नवीन गणवेश घालून येत आहेत, मास्तर आम्हाला विचारतात की काय रे तुझा बाप कधी तुला गणवेश देणार। आणि करता करता 15 ऑगस्टला शाळेने ठरवलं की ह्या मुलांचा सत्कार करायचा, कारण गुणी मुलं आहेत। मग या 2 मुलांनी हट्ट धरला वडिलांकडे की बाबा आता काही कर, पण 15 ऑगस्टला तरी आम्हाला नवीन गणवेश दे। वडील म्हणाले ठीक आहे, तुम्ही एक काम करा, शेतामध्ये काम करायला लागा, मी तुम्हाला गणवेश देईन। आणि मग मुलं काम करायला लागली, शाळा करायची आणि शेतीतली कामं करायची। करता 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 14 ऑगस्ट उजाडला। 14 ऑगस्टला त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की अरे उद्या मुलांना गणवेश द्यायला पाहिजे, पण पैसेच नाही आहेत। आणि पैसे नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं एक युक्ती करू, आपण रात्री उशिरा मुलं झोपल्यानंतर घरी जाऊ। आणि त्याच्याप्रमाणे हा रात्री मध्यरात्री घरी गेला आणि गपचूप झोपला। सकाळ झाल्यानंतर मुलं जेव्हा शाळेत जायला उठली, बघितलं बाबा आलाय, बाबा बाबा उठ, गणवेश दे, आज शाळेत जायचंय, सत्कार आहे आमचा। आणि त्यांनी सांगितलं बाळानो मी तुम्हाला गणवेश देऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीत। आणि ते ऐकल्यानंतर मुलांनी जो आकांत केला, तेव्हा त्या शेतकऱ्याला वाटलं की मी माझ्या मुलांना सारा गणवेश देऊ शकत नाही, मी बाप म्हणून जगायला नालायक आहे, आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली। इकडे मुलांना गणवेश देऊ शकत नाही म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी, आणि याच मराठवाड्यातनं जे शिवराज तिकडे निवडून गेले, गृहमंत्री राहिले,
काम काय केलं, काम काही नाही, फक्त सूट बदलत राहिले. एकीकडे मंत्री कपडे बदलतायत आणि दुसरीकडे माझा शेतकरी मुलांना कपडे देऊ शकत नाही म्हणून आत्महत्या करतोय. असं सरकार तुम्हाला पाहिजे? किती या दुर्दशा सांगायच्या? जर मला कळल्यानंतर मी तिकडे बेचैन होतो. अरे मला कळत नसेल 7-12, मला शेतीतलं काही कळत नाही, पण मला शेतकऱ्यांचे हे अश्रू दिसतायत आणि ते पुसण्याचं धाडस आणि हिम्मत ही तुमच्या रूपाने आमच्यामध्ये आहे, निश्चित प्रमाणात आहे. आणि शरद पवारांना मला सांगायचे की 7-12 कोणाला कळत नाही, मला नाही कळत. हे ह्या कागदाला काय म्हणतात मला माहित नाही. 7-12 म्हणतात का आणखीन काहीतरी म्हणतात, म्हणत असतील. इकडे आहे 7-12 आणि इकडे हे कर्ज परतफेडीचं प्रमाणपत्र. हा 7-12 आहे आणि हे आहे. मला काय माहित हा 7-12 असेल आणि हे काहीतरी असेल, पण त्याच्यावरती जे लिहिलंय ते महत्वाचं आहे. ह्याच्यावरती लिहिलेलं आहे, इकडे त्यांनी जे दिलेलं आहे, कर्ज आहे 3,315 रुपये आणि खाली लिहिलेलं आहे की 2,304 रुपये व्याज भरल्यानंतरच हे माफ होईल. हे एवढं मला कळते की नाही कळत? हे पाठीकडे माझ्या एका शेतकरी बांधवाने मला पत्र दिले, कळमनुरीचाच आहे, नाव वाचत नाही कारण परत त्याला त्रास नको व्हायला. अर्थात त्रास देण्याची कोणाची हिंमत नाही. तुमच्या मागे शिवसेना मजबूतपणाने उभी आहे, कारण आपलं वचन हे आर पाटलांसारखं नाहीये. आर पाटील म्हणाले होते या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा. जणू काही शेवगाच्या शेंगा घेऊन सोलत बसलेत का केळी आहेत सोलत बसायला. सावकार तसेच आहेत. आर पाटील कुठे आहेत त्यांना तर शोधा. आणि या शेतकऱ्यांनी लिहून दिले, आम्हाला 1 एकर 10 गुंठे शेती असून आमचे कर्ज माफ झाले नाही. रुपये 5,000 असून त्यात 2,000 रुपये माफ म्हणायला, 3,000 भरा म्हणायला, 3,000 नाही भरल्यास आम्ही जप्ती आणून वसूल करू असं म्हणतायत. का हो? 5 एकर पर्यंतची ज्यांची शेती आहे त्यांचं कर्ज तुम्ही माफ करायला निघाला होतात ना. मग अजून माझ्या या शेतकऱ्याचं 1 एकर शेती असून सुद्धा कर्ज माफ का नाही झालं? जा घ्या हा 7-12 आणि मारा शरद पवारांच्या तोंडावरती. काय आम्हाला काय आणखीन कळायला पाहिजे? आणि एवढं मोठं तुम्हाला सगळं कळतं आहे. आम्ही दुसरा कोणताही मुद्दा घेतला, शेतकऱ्यांचा विषय घेतला की यांना शेतीबद्दल कळत नाही. आणि म्हणून मी काल उत्तर दिले की पवार साहेबांना क्रिकेटमधलं जेवढं समजतं तेवढं मला शेतीमधलं समजतं. तुम्हाला क्रिकेटमधलं काही समजत नसताना सुद्धा तुम्ही शेतकरी बाजूला टाकून कशाला? मागे तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, शेतकरी मेळाव्याला तुम्ही आले होते ना, तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आठवतोय? पवार साहेब कसले मंत्री आहेत? कृषी. त्यांचे एक तरी फोटो शेतकऱ्याबरोबर पाहिलेत तुम्ही? सगळे फोटो खेळाडूंबरोबर. हे असं प्रकरण तुम्ही पुन्हा डोक्यावर घेणार आहात? आम्हाला माहिती नाही, आम्हाला देशाचा पंतप्रधान कोण आहे त्याच्याशी मतलब आहे. आणि म्हणून मी परवाच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये लालकृष्ण अडवाणीजी बसले असताना त्यांना सांगितलेलं आहे. मी त्याला म्हटलं, अडवाणी साहेब, हा महाराष्ट्र तुमच्या मागे सिंहासारखा, वाघासारखा, मर्दासारखा उभा आहे. उद्या आपण पंतप्रधान होणार आहे निश्चित, पण पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या या महाराष्ट्रावरती आपली नजर असू द्या, कृपा असू द्या. आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी जसं नागवलं आणि जसं फसवलं, कृपा करून तसा अनुभव आम्हाला येऊ देऊ नका. ज्या वेळेला आपण पंतप्रधानपदी बसाल त्यावेळेला या माझ्या सगळ्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा म्हणजे कोरा तुम्हाला करावाच लागेल, ही आमची मागणी आहे. विजेचा सुद्धा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल म्हणजे लागेलच. माझ्या या शेतकऱ्यांना, शेतमालाला योग्य भाव मिळाला म्हणजे मिळाला पाहिजेच, ही आमची मागणी आहे. आम्हाला कोणाला, मला पंतप्रधान व्हायचं नाही ना, सुभाष वानखेडेला व्हायचं ना, आणखीन कोणाला. आम्ही सगळे मेहनत करतो आहोत, दिवस रात्र मेहनत करतो आहोत. याचं कारण तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे.
कारण नाहीतर नुसतं आम्ही बोललो आणि गेलो आणि पुन्हा काँग्रेससारखे नालायक ठरलो तर मग मात्र तुम्ही तर सोडूनच द्या,